म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवली पाहिजे, जरांगेंनी निवडणूक लढवली नाही तर हे आंदोलन शरद पवारांनीच चालवलं असा निष्कर्ष लोक काढतील असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। टू द पॉइंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। असं आरोप होतं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष पवार त्यांच्या मागे आहे, त्यांच्या आंदोलनात त्यांना फूस आहे आंदोलनाची। जरांगे तुम्ही जरांगेंना भेटले? मी आता हे सांगतो की पहिल्यांदा हे आंदोलन देवेंद्र फडणवीसने चालू केलं, त्यांचा पाठिंबा आहे बरं असं सांगण्यात आलं। देवेंद्र फडणवीसचं नाव काही दिवस चाललं, दुसरं नाव जे पुढं आलं ते एकनाथ शिंदेचं नाव पुढं आलं की एकनाथ शिंदे सगळं असताना ते हे करतात आहेत ते ह्याच्यामध्ये। आणि आता असताना आपल्याला दिसते की शरद पवार हे सगळं चालवतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की जरांगे पाटील यांनी इलेक्शन लढलं नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे, तर मग आम जनता निकष हाच काढणार की हे आंदोलन शरद पवारांनी चालवलेलं आहे, हा निकष त्या ठिकाणी निघेल। निवडणूक लढवली नाहीतर कारण का आता शरद पवारांची स्वतःची भूमिका आहे की जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे, ती सरकारने मान्य केली पाहिजे। फक्त ती मान्य करत असताना इतर लहान ग्रुप जे आहेत त्यांचे इंटरेस्ट आपण जपले पाहिजेत। म्हणजे एवढ्या दिवसानंतर शरद पवारांनी उघडपणे जरांगे पाटील यांना असणारा पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या बॅकग्राऊंडवरती जर जरांगेंनी निवडणुका लढवल्या नाही तर मग हाच स्टॅम्प बसणार आहे की हे सगळं आंदोलन जे आहे हे शरद पवारांनी उभं केलेलं आंदोलन।